नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत कोकितकर, श्री सरस्वती विद्यालय कालकुंद्री. आज मी आपल्यासमोर इयत्ता 5वी या इयत्तेमधील विषय परिसर अभ्यास भाग 1 यामधील एक पाठ घेऊन येत आहे आणि त्या पाठाचं नाव आहे कामात व्यस्त आपली अंतरेंद्रिय. मित्रांनो, आपण परिसर अभ्यास भाग 1 मध्ये बऱ्याचशा घटकांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पर्यावरणाचा अभ्यास केलेला आहे, सजीवांचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर आज आपल्याला आपल्या मानवी शरीराविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपली मानवी शरीर जे आहे हे शरीर वेगवेगळ्या लहान लहान घटकांनी बनलेलं आहे आणि या लहान घटकांचाच जो अभ्यास आहे हा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. मानवी शरीरातील सर्वात लहान घटक जो आहे तो आहे पेशी, त्यानंतर उती, स्नायू, इंद्रिय संस्था अशा बऱ्याचशा घटकांनी आपलं मानवी शरीर बनलेलं आहे. चला तर बघू आपण या सर्व घटकांची माहिती. त्याच्यामध्ये सर्वप्रथम पहिला घटक आहे तो म्हणजे पेशी. आता पेशी म्हणजे काय, तर शरीरातील लहानात लहान घटक म्हणजे पेशी. जसं आपण इंग्रजीमध्ये असं म्हणू शकतो, द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ द पार्टिकल्स लाईक अ सेल. मित्र हो, पेशींचा आपण जर इतिहास बघितला तर सागर तळाला पहिल्यांदा एक पेशीय सजीव जन्माला आला. त्याच्यामध्ये अमिबा आहे, युग्लिना आहे, पॅरेशियम आहे, असे जे काही सजीव आहेत त्यांच्यामध्ये फक्त एकच पेशी होती. कालांतरानंतर अनेक पेशी एकत्र येऊन अनेक पेशींचा सजीव निर्माण झाला, ज्याला आपण बहुपेशी असं पण म्हणतो. त्याच्या शरीरामध्ये एकापेक्षा अधिक पेशी असतात. त्याच्यामध्ये मानव आहे, प्राणी आहे, म्हणजेच पेशी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर पेशीनंतर दुसरा घटक आहे उती. आता उती ज्या आहेत ज्याला इंग्लिशमध्ये आपण टिश्यू म्हणतो. अनेक पेशींचा जो काही एकत्रित आल्यानंतर जो काही संग्रह होतो त्याला आपण उती असं म्हणतो. आता उती वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि प्रत्येक ऑर्गन्समध्ये प्रत्येक इंद्रियामध्ये उतीचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि उतीनंतर अनेक उती एकत्र आल्यानंतर जो काही समूह बनतो त्याला आपण इंद्रिय म्हणतो. इंग्रजीमध्ये आपण त्याला ऑर्गन म्हणतो. आपल्याला समोरच्या या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ही जी आपली अंतरेंद्रिय आहेत, ही अंतरेंद्रिय आहेत की ज्ञानेंद्रिय आहेत याच्यातला फरक आपण बघितला तर ही जी आपल्या चित्रामध्ये दिसतात ती आहेत ज्ञानेंद्रिय आहेत, जी आपल्याला ज्ञान देणारी इंद्रिय आहेत. जसं की कान आहे, डोळा आहे, त्वचा आहे, जीभ आहे, नाक आहे. ही 5 काय आहेत की ज्ञानेंद्रिय आहेत. त्याचबरोबर आपल्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा काही इंद्रिय आहेत की जी आपल्याला दिसू शकत नाहीत, मात्र आतमध्ये अविरतपणे ती काम करतात. त्याला आपण काय म्हणतो की अंतरेंद्रिय म्हणतो, की आतमध्ये असलेली इंद्रिय. त्याच्यामध्ये फुफ्फुस आहे, आपलं हृदय आहे, यकृत आहे, जठर आहे, लहान आतडं, मोठं आतडं, बरेचसे जे काही इंद्रिय आहेत, ह्या इंद्रियांचा समावेश आपल्याला इथं पाहायला मिळतो. आणि ही इंद्रिय जी आहेत, ही इंद्रिय अनेक ऊतींच्या समूहाने तयार झालेली आहेत. त्यानंतर अनेक इंद्रिय एकत्र आल्यानंतर जी काही संस्था असते, जी जी काही संस्था बनते त्याला आपण इंद्रिय संस्था म्हणतो. त्याच्यामध्ये श्वसन संस्था आहे, पचन संस्था आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, चेता संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे. प्रथमतः आपण संस्था म्हणजे काय लक्षात घेऊया. संस्था म्हणजे काय, समान विचाराची जी काही लोकं आहेत ती एकत्र येऊन जिथं काम करतात तिथं संस्था बनते. तशाच प्रकारे जी एकाच महत्त्वाच्या कामासाठी एकत्र आलेली जी काही इंद्रिये आहेत, जसं की श्वसन संस्था. श्वसनाचं काम करण्यासाठी जी काही इंद्रिय आहेत त्याला आपण श्वसनेंद्रिय म्हणतो. ही श्वसनेंद्रिय एकत्रितपणे येऊन काम करतात त्यांना आपण श्वसन संस्था असे म्हणतोय. जसं पचन संस्था, पचनासाठी काम करणारी जी काही इंद्रिय आहेत यांना पचन संस्था असं आपण म्हणतोय. अशा समान विचारानं म्हणजे एकत्रितपणे जी काही काम करणारी जी काही इंद्रिय आहेत या इंद्रियांच्या समूहाला आपण काय म्हणतो, इंद्रिय संस्था म्हणतो. आणि आपल्या मानवी शरीरामध्ये श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेता संस्था, उत्सर्जन संस्था आणि या सर्व संस्थांनी मिळून आपलं मानवी शरीर बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद.